नमस्कार प्रेक्षकांनो, आजच्या एपिसोडमध्ये इथे आता रागिनीने अभिजितचं श्राद्ध करण्याचं ठरवलेलं असतं. कारण तिला पूर्ण खात्री आहे की अभिजित जिवंत नाही आहे. हा जो कुणी इथे आलाय तो बहिरूपी आहे, म्हणजे तो अभिजित नाही आहे हे रागिनीला माहिती असतं. आणि म्हणूनच ती तिथीनुसार अभिजितचं श्राद्ध करण्याचा निर्णय घेते. ही गोष्ट भूमीला कळल्यानंतर भूमी, पौर्णिमा त्याचबरोबर आकाश तिघेही जण रागिणीला थांबवण्यासाठी आलेले असतात. तेव्हा पौर्णिमाला राग येतो. पौर्णिमा इथे अभिजितच्या फोटोला घातलेला हार वगैरे काढून फेकून देते आणि त्याचा फोटो उचलते. तेव्हा रागिणी म्हणत असते, थांब पौर्णिमा थांब, असं काही करू नकोस, तो फोटो तिथेच राहू दे, मला माझ्या मुलाचं श्राद्ध करायचं आहे. तेव्हा इथे पौर्णिमाचा राग अनावर झालेला असतो. पौर्णिमा म्हणत असते, आई, जिवंत मुलाचं श्राद्ध करताना लाज कशी वाटत नाही हो तुम्हाला? काय गरज होती तुम्हाला अभिजितचं श्राद्ध करण्याची? अभिजित जिवंत आहेत हे तुम्हाला बघवत नाही आहे का? त्यानंतर प्रेक्षकांनो, रागिनी म्हणत असते, काय बोललीस तू पौर्णिमा? माझी लाज काढतेस तू? माझी लाज काढताना तुला लाज कशी वाटली नाही गं? तेव्हा पौर्णिमा म्हणते, तुम्ही सासूबाई आहात म्हणून मी शब्दानेच तुमची लाज काढली. तुमच्या जागी दुसरं कुणी असतं ना, चांगलं तुडवलं असतं. तेव्हा प्रेक्षकांनो, रागिणीचा राग अनावर झालेला असतो. ती म्हणते, पौर्णिमा, बोलताना जीभ सांभाळून, नाहीतर मी सुद्धा विसरून जाईन की तू माझी कोण आहेस ते. तोंड सांभाळून बोलायचं माझ्याशी बोलताना. तेव्हा इथे दोघींमध्ये वाद सुरू होतो. तेव्हा भूमी म्हणत असते, आत्या प्लीज तुम्ही शांत व्हा, आत्या प्लीज शांत व्हा. आणि पौर्णिमा, तू सुद्धा शांत हो. पण आत्या तुम्ही असं का करताय? आता आपला अभिजित परत आलाय की नाही? आम्ही सगळ्यांनी त्यांना ॲक्सेप्ट केलं आहे. त्यांनी वेळोवेळी सिद्ध केलं आहे की ते आपले अभिजित आहेत म्हणून. मग तुम्ही का बरं अभिजित मानायला तयार नाही? असं भूमी आता खूपच जास्त चांगल्यापणी रागिणीला म्हणत असते. तेव्हा आकाश म्हणत असतो, आत्या प्लीज प्लीज आत्या थांबव हे सगळं. आपला अभिजित जिवंत आहे ना, देवाच्या कृपेने तो आपल्याकडे परत आलाय. मग तू हे मान्य करायचं सोडून तू त्याचं श्राद्ध काय करतेस? प्लीज आता थांबव हे सगळं. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता पौर्णिमा सरळ तो फोटो घेत आणि म्हणते, चला अभिजित, आपण इथे अजिबात थांबूया नको. माझा नवरा जिवंत असताना त्यांचं श्राद्ध घालायची हिंमतच कशी झाली यांची? मला तुमचं हे वागणं अजिबात पटलेलं नाही आई, असं पौर्णिमा म्हणते आणि सरळ रागाने तिथून आता निघून जात असते. तेव्हा प्रेक्षकांनो, आकाश म्हणत असतो, आत्या प्लीज प्लीज थांबव हे सगळं. आणि हे आत्ताच्या आता थांबव सगळं, राहू द्या, हे काही इथे श्राद्ध वगैरे होणार नाही आहे. तेव्हा भूमी म्हणत असते, आत्या तुम्ही सुद्धा शांत व्हा. चला बरं आपल्या घरी जाऊया आपण. तुम्हाला माहिती आहे, मला माहिती आहे तुम्हाला असं वाटतंय की हा अभिजित नाही आहे. पण का तुम्हाला असं वाटतंय? तेव्हा रागिनी म्हणत असते, कारण मी असं ती आता बोलणारच असते की मी माझ्या हाताने अभिजितला मारलं आहे. पण ती आपले शब्द इथे आवरते आणि म्हणते, कारण मी त्याची आई आहे. मला माहिती आहे हा माझा अभिजित नाही आहे. तेव्हा भूमी म्हणते की इथे तुम्ही कुणालाही कळू नये म्हणून एका बाजूला श्राद्ध करणार होतात. आम्हाला ते कळलं, कारण प्रशांतने तुम्हाला गुरुजींबरोबर इथे येताना बघितलं होतं. याच मार्केटमध्ये प्रशांत आला होता. तुमच्या हातामध्ये अभिजितचा फोटो आणि इथे गुरुजी हातामध्ये पूजेचं सामान हे त्याने जेव्हा बघितलं, त्यानेच आम्हाला फोन करून सांगितलं, काळजीपोटी सांगितलं, आणि म्हणून आम्ही इथे आलो आत्या, असं इथे भूमी आता म्हणत असते. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता भूमीने रागिणीला समजावलेलं असतं. सगळेजण घरी येतात. तेव्हा भूमी म्हणत असते की देवी आई, मला माहिती आहे मी चुकीचं वागले, कारण खरोखर तर अभिजित खरोखर जिवंत नाही आहे आणि त्याचं इथे आत्या तिथीनुसार श्राद्ध करत होत्या, ते सुद्धा मला माहिती आहे. पण आता हे जर श्राद्ध झालं असतं तर कुणीच इथे अभिजित जिवंत आहेत या गोष्टीवरती विश्वास ठेवला नसता. आणि मग काय, मग पुन्हा इथे बलदेवला स्वतःला सिद्ध करावं लागलं असतं. पण आता सगळ्यांचा विश्वास बसला आहे. पण मलासुद्धा असं वाटतं आहे की जर अभिजित आता या जगामध्ये नाही आहे तर तिथीनुसार त्याचं श्राद्ध होणं गरजेचं आहे. मलासुद्धा असं वाटतं आहे, तो कसाही असला तरीसुद्धा त्याच्या आत्म्याला शांतता मिळणं जरुरीचं आहे. म्हणून इथे भूमी म्हणते की आज भरणी तिथी होती आणि आजच्या दिवशी तिथीनुसार पहिलं श्राद्ध होणं महत्त्वाचं आहे. म्हणूनच ती लगेच आपला मोबाईल घेते, गुरुजींना फोन करते आणि म्हणत असते की गुरुजी, तुम्ही एक काम करा, अभिजितच्या नावाने इथे आता त्याचं श्राद्ध घाला. आणि मी तुम्हाला नंतर सविस्तर सांगते, मी का असं सांगते, कशासाठी सांगते, हे सगळं मी तुम्हाला सांगेन. फक्त तुम्ही आत्यांना काही कळू देऊ नका प्लीज.
तुम्ही इथे अभिजितचं भरणी श्राद्ध घाला. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे आता भूमीने गुरुजींना फोन करून सांगितलेलं असतं की अभिजितचं भरणी श्राद्ध घाला म्हणून, जेणेकरून अभिजितच्या आत्म्यालासुद्धा शांतता मिळावी असं भूमीला वाटत असतं आणि म्हणूनच भूमी हे सगळं करत असते. त्यानंतर प्रेक्षकांनो इकडे आता भूमी फोन ठेवते आणि देवी आईला म्हणत असते की देवी आई, थँक्यू सो मच, तू मला इथे आता संकेत दिलेस आणि तू माझ्याकडून इतकं चांगलं काम करून घेतलंस, त्यासाठी खरंच खूप थँक्यू. तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता भूमीने तिथीनुसार श्राद्धसुद्धा घालायला सांगितलेलं असतं आणि सगळ्यांच्या नजरेमध्ये बलदेव अभिजित आहे हे आता तसंच राहावं म्हणून प्रयत्नसुद्धा केलेले असतात. तेव्हा तिथे आकाश आलेला असतो. आकाश म्हणतो, भूमी काय झालं, तू इथे देवी आईसमोर का उभी राहिलीस? तेव्हा भूमी म्हणत असते, आकाश आज जे काही झालं म्हणजे रागिनी आत्याने ज्या पद्धतीने अभिजितचं श्राद्ध करायचं ठरवलं, पौर्णिमाला किती राग आला, म्हणून मी देवी आईसमोर उभी राहून प्रार्थना करत होते की घरातल्या सगळ्या लोकांना सुखी ठेव म्हणून. आणि रागिनी आत्यांचं चुकलं, त्यांचा मुलगा जिवंत असताना देखील त्यांचा विश्वास नाही आहे म्हणून त्यांनी इथे अभिजितचं श्राद्ध करायचं ठरवलं. ही गोष्ट मलासुद्धा आवडली नाही, म्हणून मी देवी यांना सांगत होते की शेवटीला रागिनी आत्यासुद्धा आपल्या घरातलेच आहेत, त्यांनासुद्धा माफ करा, त्यांनासुद्धा माफ केलं पाहिजे असं मी म्हणत होते. तेव्हा इथे आकाश म्हणतो, भूमी अगं पण बरं झालं ना, आपल्याला समजलं की आत्या तिथे आहे म्हणून आपण हे श्राद्ध थांबू शकलो, नाहीतर जिवंत माणसाचं श्राद्ध घातलं असतं का आत्याने? तेव्हा इथे आकाश म्हणतो, भूमी हे सगळं कधी थांबणार आहे काय माहिती, कधी थांबेल हे सगळं? तेव्हा भूमी म्हणते, थांबेल आकाश, सगळं काही थांबेल, मी आहे ना, मी तुला वचन देते, हे सगळं मी थांबूनच दाखवेन. त्यानंतर प्रेक्षकांनो इकडे आता भूमीला गायकवाड सरांचा फोन येतो. गायकवाड सर म्हणत असतात की भूमी मॅडम, तुम्ही मला जो नंबर दिला होता चेक करायला की हा नंबर नेमका कुणाचा आहे, त्या नंबरची सगळी माहिती मी मिळवलेली आहे आणि तो नंबर म्हणजे दुसरा तिसरा कुणाचा नाही, तो नंबर म्हणजे दीपकचा नंबर आहे. त्यामुळे प्रेक्षकांनो इथे आता भूमी म्हणते, काय दीपकचा नंबर? म्हणजे आता तर मला खात्रीच पटलेली आहे की हे सगळं अभिजित आणि रागिनी आत्या या दोघांनी मिळूनच केलं होतं. तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता भूमी म्हणत असते, हे बघा गायकवाड सर, विजयादशमीच्या आधी मला रागिनी आत्यांच्या विरोधामध्ये जास्तीत जास्त पुरावे गोळा करायचे आहेत, कारण विजयादशमीच्या दिवशी मला त्यांची हार आणि स्वतःचा विजय करायचा आहे आणि त्यांना सगळ्यांच्या समोर मला एक्सपोज करायचं आहे. आत्तापर्यंत रागिनी पटवर्धन यांनी जो काही आम्हाला त्रास दिला आहे, या घरातल्या लोकांना त्रास दिला आहे ना, त्या सगळ्याचा बदला घ्यायचा आहे मला. तेव्हा आता काहीही झालं तरीसुद्धा विजयादशमीच्या आत त्यांच्या विरोधात जास्तीत जास्त पुरावे मिळणं गरजेचं आहे. तेव्हा तुम्हीसुद्धा प्लीज प्रयत्न करा आणि मला ते पुरावे मिळवून देण्याचा प्रयत्न करा. तेव्हा इथे गायकवाड सर म्हणतात की नक्कीच तुम्हाला बेस्ट ऑफ लक, की तुम्ही विजयादशमीच्या आधी जास्तीत जास्त पुरावे गोळा कराल आणि रागिनी पटवर्धन यांना एक्सपोज कराल. आणि काळजी करू नका, आम्ही तर तुमच्याबरोबर आहोतच, म्हणजे आमची संपूर्ण टीम, मी तर कामाला लावलीच आहे त्यांच्या मागावरती, त्या कुठे जातात काय करतात या सगळ्याची माहिती आपल्याला मिळूनच जाईल, तुम्ही अजिबात काळजी करू नका. तेव्हा भूमी म्हणत असते, थँक्यू सर, थँक्यू सो मच. त्यामुळे इथे आता भूमीला लढाईचं बळ मिळत असतं. एकतर आकाशसुद्धा तिची सपोर्ट सिस्टीम आहे, पण इथे गायकवाड सरांसारखी लोकंसुद्धा इतकी चांगली आणि प्रामाणिक लोकं असतात जी इथे मदत करत असतात. आणि प्रेक्षकांनो आपण तर स्टार्टिंगपासून बघितलेलं आहे की गायकवाड सरांनी भूमीला किती मदत केलेली आहे, आपल्या लेवलवरती खूपच जास्त मदत केलेली असते. त्यामुळे प्रेक्षकांनो हे असे ऑफिसर्स असतात ज्याच्यामुळे इथे आता गुन्हेगारांना शोधण्यामध्ये फार मदत मिळत असते. त्याचबरोबर इथे आता रागिनी वेगवेगळ्या फाईल शोधून काढत असते. तेव्हा त्यातली एक फाईल आता मिळालेली असते आणि त्याच्यामध्ये जे डॉक्युमेंट्स असतात त्याच्यावरती अभिजितने सही केलेली असते. तेव्हा ती अभिजितची सहीचा फोटो काढते आणि तो एका व्यक्तीला पाठवून देते. आणि इथे रागिनी म्हणत असते, ऐक, आता मी जो तुला फोटो पाठवला आहे ना या सहीचा, ही सही आणि एक दुसरा फोटो पाठवला आहे ती सही, या दोन्ही सह्या एक्सपर्टला दाखवायच्या आणि ती सही एका व्यक्तीची आहे की दोन वेगवेगळ्या व्यक्तींची आहे हे सुद्धा चेक करायचं, कळलं का? आणि मग पुढे काय करायचं हे तुला माहितीच आहे, तर चला लवकरात लवकर कामाला लागा, असं इकडे आता रागिनी म्हणत असते. तेवढ्यातच प्रेक्षकांनो तिथे अभिजित आलेला असतो. अभिजित म्हणत असतो की आई, अथर्वने सांगितलं तू बोलवलंयस मला. तेव्हा रागिनी म्हणते, हो,
बोलवलं आहे मी तुला. आणि हे बघ आई वगैरे म्हणू नकोस हं. मी आताच सांगते तुला. तेव्हा इथे रागिनी म्हणते, चल बोल कोण आहेस तू, लवकर लवकर बोल चल. तेव्हा इकडे आकाश म्हणत असतो की हे काय बोलतेस तू आई, अगं मी तुझा अभिजितच आहे ना. तेव्हा रागिनी म्हणते, गप्प बस रे, ही नाटके माझ्यासमोर करू नकोस. ही नाटकं आहेत ना बाहेर घरातल्या लोकांसमोर कर, माझ्यासमोर नाही. तू किती आणि काहीही म्हणालास तरीसुद्धा मी हे मान्य करणारच नाही की तू माझा अभिजित आहेस म्हणून. कारण मला पूर्णपणे खात्री आहे की तू माझा अभिजित नाही आहेस म्हणून. तेव्हा आता लवकर बोल की तू कोण आहेस, तुझं नाव काय आणि इथे कशासाठी आलं आहेस. तेव्हा अभिजित म्हणतो, आई अगं असं काय करतेस, आज तू माझं श्राद्ध करणार होतीस. इतक्या दिवसानंतर तुझा मुलगा परत आला आहे, त्याचं तर तुला कौतुक नाहीच आणि तू माझं श्राद्ध घालायला निघाली होतीस. तेव्हा रागिनी म्हणते, मी काही चुकीचं करत नव्हती, अजिबात काही मी चुकीचं केलेलं नाही आहे. माझा मुलगा जिवंत नाही आहे. पहिल्या तिथीनुसार मी त्याचं श्राद्ध करणार होते आणि ते मी करणारच. आज नाही केलं उद्या करेन, मी त्याचं श्राद्ध करणारच. तुला काही घाबरणार नाही आहे मी. आणि काय रे तू तू इथे सही केलीस ना, एका मुलाने तुला सांगितलं की डोनेशन हवं आहे आणि मग त्या डोनेशन फॉर्मवरती तू सही केली होतीस ना. पण कसं आहे ना, खरा अभिजित जो होता ना त्याची सही खूप वेगळी होती आणि तुझीसुद्धा सही खूप वेगळी आहे. म्हणजे सही तर अभिजितच्याच नावाने केली आहेस तू, पण ती वेगळी आहे. तर इथे अभिजित जात असताना, बलदेव जात असताना एक मुलगा येतो आणि म्हणतो, सर प्लीज प्लीज, आम्ही एका वृद्धाश्रमाला इथे डोनेशन देणार आहोत. तुम्ही काही मदत केली तर प्लीज सर, थोडीफार तरी मदत करा ना. तेव्हा इथे रागिनी म्हणत असते, तुला काय वाटलं खरोखर कोणतरी मुलगा तुझ्याकडे डोनेशन मागायला आला आहे? तुला पकडण्यासाठी ट्रॅप रचला होता तो ट्रॅप. अरे बाबा, मी त्या माणसाला सांगितलं, त्या मुलाला, की जायचं आणि यांना डोनेशन द्यायला सांगायचं आणि त्याची सही घ्यायची. सही तर तू खूपच हुशारीने अभ्यास करून अभिजितच्याच नावाने केली आहेस, पण अभिजितची सिग्नेचर तर वेगळी होती आणि तुझी किती वेगळी आहे. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता रागिनी म्हणत असते की बघितलंस, पकडलं की नाही तुला रंगे हात. आता बोल, आता बोल ना, आता का गप्प बसलास तू, काय रे दातकिळी बसली का, कानातून धूर आला, डोळ्यातून धूर आला वाटतं सत्य समजल्यानंतर. हो, मीच त्या मुलाला पाठवलं होतं कारण मला तुझी सही हवी होती. मी तुझी सही अभिजितच्या सहीबरोबर आता मॅच करायचं ठरवलं आणि मी मॅच करणार नाही आहे. तर इथे एक्सपर्टला पाठवल्या तुमच्या सह्या. या सह्या वेगवेगळ्या व्यक्तींच्या आहेत की एका व्यक्तीच्याच 2 सही आहेत ना, ते आपल्याला आता कळेलच. उद्याच सगळ्यांसमोर तुला एक्सपोज करते की नाही, बघच तू आता, तू माझा अभिजित नाही आहेस हे मी सिद्ध करणार म्हणजे करणारच. तेव्हा अभिजित म्हणत असतो, आई प्लीज प्लीज तू विश्वास ठेव. अगं इतक्या दिवसानंतर तुझा मुलगा तुझ्याकडे परत आला आहे आणि तू हे सगळं करतेस. तुला अजिबात असं वाटत नाही आहे का की मीच तुझा मुलगा आहे म्हणून. आई प्लीज विश्वास ठेव माझ्यावरती, मी तुझा मुलगा अभिजितच आहे. रागिनी म्हणते, गप्प बस, गप्प बस चल, तू माझा मुलगा नाहीच आहेस. ही नाटके घरातल्या लोकांसमोर कर, माझ्यासमोर नको. माझ्यावरती याचा काहीसुद्धा परिणाम होणार नाही, कळलं तुला. तेव्हा प्रेक्षकांनो, अभिजित आपल्या मनामध्ये म्हणत असतो, अरे देवा, आता सह्यासुद्धा एक्सपर्टला पाठवल्यात म्हणजे ते लोक काय उद्या मला एका मिनिटामध्ये पकडतील. आता काय करायचं आहे मी. तेव्हा रागिनी म्हणत असते, अभिजित आहेस ना तू, अभिजित आहेस, मग चेहऱ्याचा एवढा रंग का उडाला आहे, सांग ना का उडाला आहे रंग. तेव्हा अभिजित म्हणतो, रंग नाही उडाला आहे, मला धक्का बसला आहे की माझी आई असूनसुद्धा तू माझ्याबरोबर अशी वागतेस ना, या गोष्टीचा त्रास होतो आहे मला, या गोष्टीचा धक्का बसला आहे मला, असं आता अभिजित रागिनीला म्हणत असतो. तेव्हा रागिनी म्हणते, हो का, पण आता हा धक्का जो तुला बसला आहे ना, तो तसाच बसलेला राहू दे, कारण अजून तुला खूप धक्के बसणार आहेत, कळलं तुला. तेव्हा अभिजित म्हणतो, आई हे बघ, तुला जे काही करायचं आहे तू कर, मी तुला अडवणार नाही आहे, मी तुला थांबवणार नाही आहे. कारण का माझ्या विरोधात तुला काही पुरावाच मिळणार नाही आहे अगं, कारण मी अभिजित आहे तुझा मुलगा. किती आणि काही प्रयत्न केलेस ना तरी माझ्या विरोधात तुला काहीसुद्धा मिळणार नाही. तेव्हा इथे रागिनी म्हणत असते, थांब, आता एक्सपर्टला तर तुझं अक्षर ओळखायला दिलं आहे, ते एकदा का रिपोर्ट घेऊन आले की सगळ्यांच्या समोर तुझा पर्दाफाश करते की नाही बघ. तू अभिजित नाही आहेस, तू एक्सपोज केल्याशिवाय तुला मी स्वस्थ बसणार नाही. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता अभिजितने रागिनीला सांगितलेलं असतं की तू काय मला इथे सावध करतेस, उलट मीच तुला सावध करतोय आई. एक गोष्ट लक्षात ठेव, मी तुला सांगितलं आहे इथे आता दसऱ्यापर्यंत सगळं सत्य सांग म्हणून, सगळ्यांना सगळं सत्य सांग असं बोललो आहे की नाही तुला, पण तू काही माझं ऐकायला तयार नाही आहेस. आणि जर तू आता स्वतःहून सत्य सगळ्यांना नाही सांगितलंस की तू या घरात कशी वागली आहेस, तू माझ्याबरोबर काय केलं आहेस, तुला सगळ्यांना हे सांगावंच लागेल.
आणि जर तू नाही सांगितलंस ना तर मला माझं तोंड बंद ठेवता येणार नाही, मी माझं तोंड उघडेन, असं सुद्धा इथे अभिजित आता रागिणीला म्हणतो. तो स्वतःच त्याला आता सावरतो सुद्धा आणि रागिणीला इथे धमकीसुद्धा देतो की विजयादशमीच्या दिवशी तू स्वतःचा गुन्हा तोंडाने कबूल कर, नाहीतर मी सगळं काही सगळ्यांना सांगेन. आणि तेव्हाच प्रेक्षकांनो रागिनी आणि बलदेवमधलं बोलणं इथे आता बलदेव भूमीला सांगत असतो. तो म्हणत असतो की जे काही तिथे घडलं ते तसं ना तसं मी तुम्हाला सांगितलं आहे. तेव्हा भूमी म्हणते, अच्छा, म्हणजे अशा रीतीने तुम्हाला इथे रागिनी आत्याने ब्लॅकमेल केलं आहे तर बरोबर ना. म्हणजे त्यांनी तुमचं अक्षर मिळवलं आणि ते एक्सपर्टला चेक करण्यासाठी पाठवलं आहे. तेव्हा इथे अभिजित म्हणतो, हो ना, म्हणजे सही मी अभिजितच्याच नावाने केली आहे, पण आता त्याची सिग्नेचर आणि माझी सिग्नेचर फरक तर असणारच ना त्याच्यामध्ये. तेव्हा भूमी म्हणते, मला माहितीच होतं रागिनी आत्या असंच काहीतरी करणार, म्हणून तर मी तुम्हाला म्हणाले होते बघा, अभिजितच्या नावाची सिग्नेचर शिका म्हणून. त्यांनी जशी केली तशीच करत जा असं मी तुम्हाला म्हणाले होते, पण तुम्ही निदान अभिजितच्या नावाने तरी केलीत ना, तीच खूप मोठी गोष्ट आहे. कारण जरी पण आत्यांनी इथे एक्सपर्ट वगैरे बोलवले तरीसुद्धा आपण डॉक्टरांच्या सल्ल्याने त्यांना हे सांगू शकतो की इतकी महिने तुम्ही हॉस्पिटलमध्ये होता, तुम्ही तुमची मूळ सही विसरलात म्हणून, आणि माणूस विसरू शकतो हे तर तुम्हाला माहिती आहे ना. तेव्हा तुम्ही काळजी करू नका, इथे कोणी एक्सपर्टला वगैरे बोलवणार नाही आहे, आणि जरी पण बोलवलं ना तरीसुद्धा आपण सगळं काही इथे मॅनेज करू, तुम्ही नका काळजी करू, मी आहे ना, असं आता भूमी म्हणत असते. भूमी म्हणते, कुठल्याही एक्सपर्टला बोलू दे, मी सांगेन त्यांना की ही वेगवेगळी सही जरी असली तरी एकाच व्यक्तीने केलेली आहे. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे आता अभिजित चाललेला असतो आपल्या आईला भेटायला हॉस्पिटलला, आणि तेवढ्यातच तिथे एक माणूस येतो पत्ता विचारण्यासाठी. तेव्हा इथे अभिजित त्याला तो ॲड्रेस समजावून सांगत असतो. तेव्हा इथे रागिणीचा गुंड माणूस तिथे येतो, कारण रागिणीने ठरवलेलं असतं की हा माणूस काही आता खरं बोलायला तयार नाही. आता याच्यासाठी वेगळी पद्धत ही आता वापरावीच लागेल, याला कायमचं आता उचलावं लागेल, नाहीतर उगाच माझ्या रस्त्याच्या आड येण्याचा प्रयत्न करेल, आणि जो माझ्या रस्त्याच्या आड येतो ना त्याला मी सोडत नाही. तेव्हा अभिजित आता ॲड्रेस सांगत असताना मागून एक माणूस येतो आणि अभिजितच्या मानेमध्ये इंजेक्शन मारतो. तेव्हा इथे अभिजित पूर्णपणे आता बेशुद्ध झालेला असतो. त्याचबरोबर प्रेक्षकांनो इथे आता भूमीच्या मोबाईलवरती संकर्षणच्या हॉस्पिटलमधून फोन येत असतो. तेव्हा आकाश म्हणतो, हे काय, संकर्षणच्या हॉस्पिटलमधून फोन आला आहे, संकर्षणला काही बोलायचं असेल का. तो म्हणतो, भूमी अगं तुझा फोन आला आहे. तेव्हा तो फोन आता उचलतो आणि म्हणतो, कोण बोलतं आहे. तेव्हा तिकडून एक रिसेप्शनिस्ट बोलत असते की हे बघा बलदेव, आज तुम्ही तुमच्या आईला भेटायला येत होता ना, बलदेव अजूनपर्यंत आलेले नाही आहेत. तुम्हाला माहिती आहे का बलदेव कुठे आहेत, कोण येते त्यांना भेटायला. तेव्हा तिथे भूमी येते आणि म्हणते, आकाश, अरे तुझी मुलगी बघ ना किती रडते, तू जा बरं तिला जरा गप्प कर. तेव्हा आकाश म्हणतो, अगं तुझ्या फोनवरती रॉंग नंबर आला आहे, बलदेवला कुठला तरी फोन केला आणि तुझा फोन वाजला. तेव्हा भूमी म्हणते, तू जा ना, क्षितिजाला घे जा, मी येते. तेव्हा भूमी म्हणते, हां बोला ना, बलदेव तर त्यांच्या आईला भेटायलाच निघालेत कधीच घरातून, अजून पोचले नाही का ते. तेव्हा ती म्हणते, नाही ना, आज त्यांचा भेटण्याचा दिवस होता, म्हणूनच आम्हीसुद्धा वाट बघतोय, अजूनपर्यंत आले नाही, त्यांचा फोन लागत नाही, म्हणून मग तुम्हाला फोन केला. तेव्हा भूमी म्हणते, नाही नाही, ते येतील थोड्या वेळाने, ते मगाशीच घरामधून निघालेले आहेत त्यांच्या आईला भेटायला, अजून जर काही काम असेल तर प्लीज मला कळवा, असं आता भूमी म्हणते. त्यानंतर प्रेक्षकांनो पुढील भागामध्ये इथे आता रागिणीने अभिजितला बांधलेलं असतं, आणि अभिजित इथे आता त्याला बांधून त्याच्या कानामध्ये जोरात गाणी लावलेली असतात. त्याला इरिटेट होत असतं, त्याला खूप मोठा धक्का बसत असतो आणि शॉकसुद्धा देत असतात. तेव्हा प्रेक्षकांनो रागिणी म्हणत असते की याला इतके शॉक बसले पाहिजे, याला इतका त्रास झाला पाहिजे की हा माणूस आहे ना, हा माणूस स्वतः कबूल केलं पाहिजे की तो अभिजित नाही आहे म्हणून, नाहीतर मग या आवाजाने त्याला हार्ट अटॅक येईल, आणि हार्ट अटॅक आल्यानंतर तो डायरेक्ट ढगास जाईल. तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता तू कुणाच्या सांगण्यावरून आला आहेस, तू का इथे आला आहेस, तुझा हेतू काय, सगळं आता रागिणी विचारत असते. पण बलदेव तिला एकासुद्धा प्रश्नाचं उत्तर देत नाही. ती इतकं त्याला टॉर्चर करते, तो सगळा टॉर्चर सहन करतो, पण इथे आता अजिबातच तो भूमीबद्दल रागिणीला सांगत नाही. त्यानंतर प्रेक्षकांनो इकडे भूमी म्हणत असते, हे बघा रागिणी आत्या, हाच आहे ना तो फोटो. तो म्हणजे कुणाचा हा फोटो आहे, तर दीपकचा. तुम्ही याला चांगलंच ओळखता ना, दीपकच्या मदतीने आत्तापर्यंत तुम्ही खूप कारस्थानं केली. कोलतेच्या खुनामागे हाच माणूस, माझ्या मुलीला किडनॅप करण्यामागे हाच माणूस,
गाडीचे ब्रेक फेल करणारा सुद्धा हाच माणूस होता आणि हे सगळं तो तुमच्या सांगण्यावरून करत होता. बरोबर ना? तेव्हाच तुम्हाला आता विजयादशमीपर्यंतची वेळ दिली आहे. स्वतःचा गुन्हा कबूल करा, नाहीतर मग मी तुम्हाला कशा पद्धतीने एक्सपोज करते ना, हे बघाच तुम्ही, असं भूमी रागिणीला म्हणत असते.